महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये काम करत असताना या संस्थेचे संस्थापक डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाबद्दल सांगितलेलं आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन याचा अर्थ जगाचा एका वेगळ्या दृष्टीने अर्थ लावणं. कोपर्निकसने पहिल्यांदा सांगितलं की सूर्य पृथ्वीभोवती फिरते असं दिसत असलं तरी प्रत्यक्षात पृथ्वी सूर्याभोवती फिरते. आपण याला कोपर्निकस रिव्होल्यूशन म्हणतो. कोपर्निकसच्या या शोधामुळे जगाचा केंद्रबिंदू बदलला. त्यानंतर विज्ञानाच्या क्षेत्रात अनेक शोध लागले आणि मात्र हळूहळू वैज्ञानिक दृष्टिकोन ही संज्ञा आकारात आली. गेल्या शतकात तर या दृष्टिकोन इतका महत्त्वाचा ठरला की भारतीय राज्यघटनेतल्या नागरिकांच्या कर्तव्यामध्येही याचा समावेश करण्यात आला. शिक्षणाच्या गाभा घटकामध्ये मूल्य शिक्षणामध्ये याचा समावेश झाला. म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन अवघ्या 400-500 वर्षापूर्वी जगामध्ये आला आणि धर्माचा इतिहास मात्र या देशामध्ये 5-6 हजार वर्षापासून आहे. पंडित जवाहरलाल नेहरू भारत देशाचे पहिले पंतप्रधान यांनी 1953 लोकसभेत वैज्ञानिक दृष्टिकोन मांडला आणि राज्यघटनेने तर असं म्हटलं आहे की इट इज अ ड्युटी ऑफ एव्हरी इंडियन सिटीजन टू प्रमोट सायंटिफिक टेम्परामेंट. लक्षात घ्या, 5000 वर्षाचा इतिहास असलेला धर्माचा आणि अध्यात्माचा प्रचार करणं हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे काम आहे असं राज्यघटनेने म्हटलेलं नाही. नागरिकांनी वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारावा असं म्हटलं आहे. पण वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय, तर 4 मुद्दे आपल्याला मांडता येतील. वैज्ञानिक दृष्टिकोन या संज्ञेचा एका शब्दाचा अर्थ सांगायचा तर कार्यकारण भाव. प्रत्येक कार्याच्या मागे कारण असते. त्यामागे देव, दैव, नशीब, प्राप्तत, संचित, प्रारब्ध असं काहीही नसतं. दुसरं, ते कारण माझ्या बुद्धीला समजू शकतं. या देशामध्ये असं सांगण्यात आलं की तू ओबीसी आहेस, तुला एवढंच समजेल. तू दलित आहेस, तुला काहीच समजणार नाही. तू स्त्री आहेस, तुला शिकण्याचा अधिकारच नाही. जगातल्या सगळ्याच कार्यामागची कारणं समजत नाहीत. याचं कारण आधी कॅन्सर का होतो हे माहीत नव्हतं, म्हणून वैज्ञानिकांनी ते सोडलं नाही. त्यांनी अखंड शोध चालू ठेवून आज थोड्याफार प्रमाणात त्याचा शोध लावला. आपण वैज्ञानिक लोक किंवा विज्ञानाला मानणारे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते धर्मासारख्या अंतिम सत्यावर उभे नसतो. वैज्ञानिक दृष्टिकोन हा आज जरी यथार्थ ज्ञानप्राप्तीचा माणसाला सापडलेला सर्वात खात्रीचा मार्ग असला आहे. ग्रंथप्रामाण्य, बुद्धिप्रामाण्य, कोणीतरी कोणाच्या डोक्यावर हात ठेवला मुळे मिळाले ज्ञान, या सगळ्या ज्ञानाच्या मार्गाला आज नकार मिळालेला आहे. त्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकार ही मानवी जीवनातली महत्त्वाची बाब आहे आणि या देशाच्या प्रगतीच्या वाटचालीची पूर्ववाट देखील आहे. म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती वैज्ञानिक दृष्टिकोनाचा एवढा आग्रह धरते.